त्यात सहजानंद भारती, बंकट स्वामी, सावखेडचे काशीनाथ पाटील, मुसलमान समाजाचे गुलाब पाटील, पुंतांबा नारायणगावचे नारायण पाटील, बापदाऱ्याचे पित्राजी पाटील, पुंतांब्याचे बाळा पाटील, नाऊरचे कुलकर्णी, बेलापूरचे तुळशीराम शेठ खटोड इत्यादी मंडळी त्यात होती. आणि इतर अनेक सर्वांसमक्ष दोन्ही मुलांचे कीर्तन संपन्न झाले. त्यात कोंडीबा उजवा ठरला. त्याने गायन वादन करीत कीर्तन केले. कृष्णाच्या लीला डोळ्यासमोर चितारल्या. सर्वांच्या मते 29 वर्षीय कोंडोबास पुढील जबाबदारी देण्यास सर्वांनी मान्यता दिली. त्यापैकी सर्वांच्या विचाराने कोंडाजी बुवास घेण्याचे ठरले. या सभेत 200-300 मंडळी हजर होती. सर्वांसमक्ष नाथगिरींनी बंकट स्वामींकडे कोंडाजी बुवास मागितले. होकार झाल्यानंतर नाथगिरींनी मुलास विभूती लावली. येत्या वैशाख मासात ह्या मुलास गोसावी दीक्षा देण्यात येण्याचे ठरले. नाथगिरींची तब्येत आता त्यांना साथ देत नव्हती. क्षयाचा त्रास त्यांना जाणवू लागला. त्यांनी वैशाख शुद्ध दशमीस शके 1848 साली कोंडीबा म्हणजे कोंडाजी काका यांना दीक्षा देण्यासाठी विद्वानांस पाचारण केले. मठाच्या समोर ओवरीपर्यंत मोठा मंडप केला. खानदेशातून ब्राह्मण आणविले आणि काशीतले गोसावी बोलविले. ब्राह्मणांनी वेदांत विधीने दीक्षा समारंभ केला. होम हवन केले. गोसावी दीक्षा दिली. कोंडाजी काकांचे नामकरण सोमेश्वरगिरी करण्यात आले. एकादशीस व द्वादशीस कीर्तन केले. लाडूंचा भांडारा करून 4-5 हजार लोकांच्या समवेत सोहळा पार पडला व सरला बेटास एक नवीन मठाधिपती मिळाले. नाथगिरी महाराजांनी सोमेश्वरगिरींवर जी जबाबदारी सोपवून आपला संपूर्ण वेळ देवधर्मात घालवू लागले. पांडुरंग व शिवाचे मंदिर व गंगागिरी महाराज व दत्तगिरी महाराज यांच्या समाधीस्थान हेच आता त्यांचे विश्व होते. दिवसांमागून दिवस व महिन्यांमागून महिने जात होते. कर्करोगामुळे शरीर कणकण खचत होते. सोमेश्वरगिरी नित्य दर्शनात येत व मार्गदर्शन घेत असत. दीक्षाविधीनंतरच त्यांनी आपला कार्यभार सुरू केला होता. आपण चांगल्या मुलाची निवड केली याचे समाधान नाथगिरींना वाटत असे. एकदा सोमेश्वरगिरी दर्शनास आले तेव्हा नाथगिरी महाराज म्हणाले, माझी समाधी गंगागिरी महाराजांच्या समाधीसमोर सभामंडपाच्या पूर्वेस द्यावी. त्यानंतर शके 1854 इसवी सन 1932 साली फाल्गुन शुद्ध पंचमीला त्यांनी चिरसमाधी घेतली. मला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, महंत सोमेश्वरगिरीजी महाराज. नाव कोंडाजी. वडील गणपत गवळी शिंदे. कुळ शिंदे. जन्मशक 1818. साल 1896. जन्मठिकाण नेनगूर नेकनुरुद्ध बीड. मृत्यूशक साल शके 1879. साल 1957. 28 जुलै रविवार. आयुर्मान 61 वर्ष. मठाधिपती कालावधी 27 वर्ष. नाथगिरी महाराजांचा समाधी सोहळा फाल्गुन शुद्ध पंचमी शके 1854 साली सोमेश्वरगिरीजींनी साश्रुनयनाने संपन्न केला. गुरूंच्या डोळ्यादेखतच बेटाचा कारभार व सप्ताह सुरळीतपणे पार पाडून गुरूस दक्षिणासुख देण्याचे भाग्य सोमेश्वरगिरीजींना लाभले. नाथगिरी महाराजांचा समाधी सोहळ्याआधी 6 वर्ष म्हणजे 1848 साली इसवी सन 1932 साली कोंडाजी काकांनी मठाधिपती पद स्वीकारले. त्याआधी त्यांचे वास्तव्य आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत होते. कोंडाजी काका मूळचे बीड जिल्ह्यातील नेनगूरचे. नेनगूरचा अपभ्रंश नेकनूर झाला आहे. हेच महंत बंकट स्वामींचे जन्मस्थान व समाधीस्थळ आहे. हे गाव वरुण राजाच्या कृपाछत्राखाली येत नाही. त्यामुळे दुष्काळी वातावरण असते. पाण्याअभावी जिरायती शेती ह्या भागात केली जाते. संपन्नतेने पाठ फिरवली असल्यामुळे सर्वसामान्य जनता शेतीशी निगडीत लहान मोठे व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करत असतात.
ज्यांना स्वतःची शेती नाही असे कुटुंब इतरांची व आपली गुरे सांभाळण्याचे काम करतात. ह्या कामाची मुख्य जबाबदारी बालकुमारावस्थेतील मुलांवर असायची. ह्याच भागातील कोंडाजी गणपत गवळी शिंदे हे रहिवासी होत. वडिलोपार्जित फार शेती नव्हती, त्यामुळे गुरे चारणे हा त्यांचा व्यवसाय होता. घरी 18-20 दारिद्र्य होते. गाई गुरे वळत असताना सर्वांसोबत फिरता फिरता पंतोजींच्या शाळेत 2-4 बुकांचे म्हणजे पुस्तकांचे शिक्षणही झाले होते. अंतर्मनात विठ्ठलाबद्दल नितांत भक्ती होती. संपूर्ण गावच विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघत होते. त्याला कारणही तसेच होते. गावाला ज्यांचा महाराष्ट्र राज्यभर वारकरी म्हणून आदर करत होता, जे सुप्रसिद्ध वारकरी म्हणून सर्वांना वंदनीय होते, मामासाहेब दांडेकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ज्यांच्या कार्याचा उल्लेख केल्या वाचून आधुनिक वारकरी पंथाचे इतिहास पुरा होणार नाही, अशा बंकट स्वामींचे मार्गदर्शन गावाला लाभत होते. त्यामुळे संपूर्ण नेकनूर गाव व पंचक्रोशी भजन कीर्तनात रमत असत. बंकट स्वामी महाराष्ट्रभर फिरत असले तरी त्यांचे नेकनूरला वरचेवर येणे जाणे असे. तेथील गावकऱ्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. प्रत्येक कृष्ण जन्माष्टमीला नेकनूर येथील विठ्ठल मंदिरात कीर्तनासाठी ते न चुकता येत असत. त्यांच्या सहवासाने आबालवृद्धांना वारकरी संप्रदायाची गोडी लागली होती. फक्त उपदेशासाठीच नाही तर सहकार्यासाठीही ते नेकनूरला येत असत. असं सांगितले जाते की एकदा प्लेगची साथ महाराष्ट्रभर आली तेव्हा नेकनूरचे नागरिक जंगलातून गावाबाहेरून राहुट्या करून राहू लागले. त्यांना मदत करण्यासाठी बंकट स्वामी येथे आले. ते येण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. दर्शनासाठी वारी सुरू झाली. स्वामी सर्वांना धीर देत सहकार्य करीत होते. ह्या अशा आणीबाणीच्या काळात कोंडाजी गणपत गवळींचे चुलते सुखदेव शिंदे गवळी हे त्यांना भेटायला गेले. बंकट स्वामींकडे मागणी केली की आपण सन 1927 साली हबप सोनोपंत दांडेकर, हबप माधवराव देशमुख तसेच पांडुरंग शास्त्री यांच्या समवेत प्रसिद्ध केलेली सार्थ ज्ञानेश्वरीची प्रत आम्हास प्रसाद म्हणून द्यावी. क्षणाचाही विलंब न करता त्याची एक प्रत देण्यात आली. अशा या भक्तिपरायण कुटुंबात कोंडाजीस देवपूजेची ओढ नसेल तरच नवल. कोंडाजी नेहमी बंकट स्वामी आल्यावर त्यांच्या जास्तीत जास्त सहवासात राहण्याचा प्रयत्न करीत असत. एकदा प्रसंग असा घडला की विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर कृष्ण जन्माष्टमीचे भजन संपत आले होते. कीर्तनाची वेळ जवळ येऊन ठेपली होती तरी बंकट स्वामींचे आगमन झाले नव्हते. आता कीर्तनासाठी ऐन वेळ कुणाला उभे करायचे या संदर्भामध्ये गावकरी चर्चा करू लागले. मग त्यांनी एकमताने ठरवले की कोंडाजीच कीर्तनात उभे करावे. आपल्या पहाडी पण सुरेल गोड आवाजात त्यांनी विणेवर रामकृष्ण हरी सूर लावत भक्तांना मोहून टाकले. तेवढ्यात बंकट स्वामींचे तेथे आगमन झाले. आपल्या गळातील विणा स्वामींच्या गळ्यात आदराने घालताच कोंडाजी काकांना परमानंद झाला. गुरुचरणांवर नतमस्तक होऊन स्वामींच्या मागे उभे राहिले. त्यांच्या समवेत त्यांचे समवयस्कर मित्र सुंदर बापू शिंदे, ज्ञानोबा माऊली कासार, भागवत महाराज जगताप ही मंडळी देखील होती. त्या दिवसाचे बंकट स्वामींचे श्रीकृष्णाचे भजन अतिशय उल्हासात पार पडले. कारण स्वामींच्या मनात एक वेगळीच लीला चालू होती. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर स्वामींनी कोंडाजींचे वडील गणपत गवळी यांना बोलावून घेतले व म्हणाले, आम्हाला आपला हा मुलगा वारकरी संप्रदायासाठी द्या. आपला तरुण विरक्त मुलगा संसार ओढीपासून लांबच आहे हे गणपत शिंदे गवळी यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी स्वामीजींना तात्काळ होकार दिला. कोंडाजींचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. स्वामीजी आळंदीला परत जाताना कोंडाजीला आपल्या समवेत घेऊन गेले. ते साल होते 1917चे. 24 मार्च 1917 रोजी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वारकरी शिक्षण मंडळाची स्थापना झाली. या शिक्षण मंडळाचे कार्य महाराष्ट्राचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा असे आहे. वारकरी संप्रदायाची ध्वजा ज्यांच्या खांद्यावर येईल
तो व्यक्ती अभ्यासू असावा, ज्ञानी असावा, त्याचबरोबर त्याच्या पायावर तो उभा असावा, हा हेतू शिक्षण मंडळाच्या स्थापनेमागे होता.